बाळूमामांचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शुद्र शारीरिक रोगांची व दुःखांची प्रत्यक्षातील मात्र ताकद नसते. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने आपण मामांचे सतत नामस्मरण भजन केले पाहिजे. हे आपल्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा मामाने पाठवलेला हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल, तुम्ही तितका वेळ देऊन आजचा संदेश ऐकावा आणि प्रत्येकांकडे तुम्ही हा संदेश शेअर करा, जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश रोज ऐकायला मिळतील. माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेला आहेस त्यापेक्षा उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी आम्ही तुला देऊ. फक्त निराश होऊ नको, नाराज होऊ नको कोणत्याही गोष्टीवरून. तू फक्त आमचे नाम घेत राहा. हे तुझ्यासाठी कितीही आणि सर्वात मोठी आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. गळ्यात कितीही सोनं घ्याल, नक्कीच घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. सारे जग तुम्हाला रामकृष्ण हरी माऊली म्हणून प्रत्यक्ष वाकल्याशिवाय राहणार नाही. हीच भगवंतांची शक्ती आहे. हीच भगवंतांच्या नामाची, भगवंतांच्या भक्तीची शक्ती आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नेहमी हसत राहा. उद्या आपण राहील की नाही याची गॅरंटी नाही. म्हणून कोणत्या व्यक्तीने जर तुम्हाला काही जरी म्हटले तरी खरोखर तुम्ही त्या व्यक्तीचा जास्त विचार करू नका. कारण लक्षात घ्या, प्रत्येकजणांचे जर तुम्ही विचार मनावर घेत राहिला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून भगवंतांचे नाम घ्या, भगवंतांच्या नेहमी तुम्ही भक्तीमध्ये राहा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तुझे कर्म तुला तारतील आणि तुझे कर्म प्रेमळ भक्ता तुला मारतील देखील. म्हणून तू तुझे कर्म चांगले कर. तू तुझे कर्म नेहमी उत्तम कर. नक्कीच जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जे होते ते देखील चांगल्यासाठीच होते आणि जे होईल ते पण माझ्या चांगल्यासाठीच होईल. अशी भावना जर तुमच्या मनामध्ये असली तर खरोखर जे काही होईल ते सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. देवादिदेव महादेव, तू तिन्ही लोकी तुझा जय जयकार. नक्की लढतोय माझी लढावी तुझ्या भरोशावर. तू फक्त त्या वाटेला येणारे संकट हर. ही प्रार्थना तुम्ही नक्कीच भगवंतांच्या चरणी करा. नुसती प्रसिद्धी असून उपयोगाची नसते, त्यात प्रगतीसुद्धा प्रत्यक्ष असली पाहिजे. बदला प्रकृती घेत असते. माणूस फक्त निमित्त असतो. म्हणून तुम्ही बदला घेऊ नका. लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्ती वाईट कर्म करून तुम्हाला दुखवत असेल तर नक्कीच तुम्ही देखील त्यासारखे वाईट कर्म करून त्याला कधीच त्यासारखे दुखवू नका. अन्यथा तुम्ही केलेल्या प्रत्येक करत असलेल्या वाईट कर्माचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळत असते. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारत असते, पण कानात गेलेले विष हजारो नाते संपून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. काही गोष्टी विसरणे हे नियतीकडून मनुष्याला मिळालेले वरदान आहे. नाहीतर माणसाला वेळ लागायला कितीचा वेळ प्रत्यक्ष लागला असता. या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष लक्षात ठेवायचे. नात्याच्या तक्रारी जेवढ्या कमी तेवढे त्याचे आयुष्य जास्त, हे मात्र नक्कीच खरे. जिभेचे वजन कमी असल्यामुळे बऱ्याच लोकांना तिचा तोल सांभाळणे खरंच जमत नसते. शब्द कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात. म्हणून तुम्ही शब्दांचा उच्चार अगदी छान करा आणि उत्तम करा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, जर तू कोणाचे वाईट केलेले नसेल तर तू कधी निराश होऊ नको. खरोखर जर तू कधीच कुणाचे वाईट केलेले नसेल तर तुझे आम्ही कोठे ना कोठे चांगले नक्कीच करू. फक्त संयम ठेव आणि आमच्या नामात राहा. हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. माणसांना त्यांच्या दिसण्यावरून नव्हे तर त्यांच्या चारित्र्यावरून ओळखले पाहिजे. कारण नक्कीच हार जरी हिऱ्यांचा असला तरी तो लोखंडाच्या तिजोरीत ठेवला जातो. या गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायच्या असतात. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्याशिवाय प्रत्यक्ष लागल्यावर तुटत असते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा प्रत्यक्ष ठोकर खाल्ल्यावर मिळत असते.
नक्की ऋतू संपल्यावर ही पडणाऱ्या या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टीचं ओझं आपल्याला वाटू शकतं. नक्कीच हीच गोष्ट खरी आहे. आयुष्यात उपकाराची परतफेड कधीच करता येत नसते. जाणीव ठेवणे हीच खरी परतफेड असू शकते, हे मात्र नक्कीच खरे. भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपल्या लोकांवर प्रत्यक्ष तुम्ही ठेवत असता. पण लक्षात घ्या, तुम्ही जेवढं जास्त नक्कीच दुसऱ्यांवर विश्वास ठेवाल तेवढं जास्त ते तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा. मित्रांनो, भगवंत सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, कितीही जास्त अडचणी आल्या तर तू निराश होऊ नको, अजिबात काळजी करू नको. कारण लक्षात घ्या, प्रत्येक निराशेनंतर भगवंत इतका आपल्याला सुख देत असतात ज्याची प्रत्यक्ष आपल्याला कल्पनाही नसते. म्हणून तुम्ही काळजी करू नका. नेहमी भगवंतांच्या नामात राहा. भगवंतांचे नाम तुम्ही निस्वार्थ मनाने घेत चला. जे काही भगवंत करतील ते सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी करतील. नक्कीच या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कधीच अडचण येणार नाही. ही गोष्ट मात्र तितकी सत्य. सुखाची अपेक्षाच असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नसतो. जीवनात यश हवेच असेल तर नक्कीच संकटांचा सामोरे नक्कीच जावे लागते. आकाशाला भिवून पळाले तरी कोटीही आकाशे हसणारच. त्याप्रमाणे कोठीही गेलो तरी देह, मन आणि त्याचबरोबर त्याचे भोगी आपल्याबरोबर येतच असते. म्हणून आपल्या वाटेला आलेले कर्मांचे भोग समाधानाने भोगायला शिका. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी भगवंत आहे असे समजून प्रत्येकाने वागा. म्हणजे दुष्कर्म हातून तुमच्या कधी घडणार नाही. जितके जास्त चांगले कर्म कराल तितकं भविष्य तुमचं उज्ज्वल होऊन जाईल. दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की तू भगवंतांवर विश्वास ठेवून समाधानात राहा. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते मात्र बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण प्रत्यक्ष कोरडे पापाशन असे नसावे. जे आपण दुसऱ्यास सांगत असतो तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान प्रत्यक्ष त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंतांचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यामध्ये शंका नसते. मित्रांनो, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. जर तुम्ही भगवंतांच्या भक्तीमध्ये असाल तर खरोखर हे भगवंत तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी स्वतः भगवंतच देत असतात. तर लक्षात घ्या, याचा सरळ अर्थ सांगतो. जर एखाद्या रस्त्याने नक्कीच जास्त काटे जर असतील आणि त्या काट्याहून जेव्हा माणूस चालत असतो तेव्हा तो वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो. कारण एकाच जागी थांबलं तर त्याच्या वेदना जास्त होतात. याच पद्धतीने असते. आपल्याला दुःखाचे काटे टोचू भगवंत देतो, मगच आपण आपला वेग वाढवतो. अन्यथा माणसाला जितके जास्त भगवंत सुख देईल तेवढं माणूस प्रत्यक्ष आळशी होत असतो. हीच गोष्ट अगदी खरे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवते. तो तेथे स्वस्थ बसून भगवंतांचे नामस्मरण करीत असे. तेथील लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये-जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला. म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधूची शांती पूर्वीच्या स्थळी प्रत्यक्ष होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती. शेत मालकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंता रहित असते त्याला कोठेही तुम्ही ठेवा, तो शांतच राहणार. एक नाथांची प्रत्यक्ष शांती अघात होती. नाथांसारखी शांती यायला परभाग्य पाहिजे. राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले. कारण ते शांतीची मूर्ती होते. आणि शांती काय केले असताना मिळेल? नक्कीच प्रत्यक्ष भगवंत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधत नसते. जे जे घडते ते भगवंत इच्छेने घडते. ही तुमची दृढ भावना असणे हे शांतीचे लक्षण आहे. तुम्ही काळजी करू नका, निराश होऊ नका.
जे होत आहे ते खरोखर भगवंतांच्या इच्छेने होत आहे असं जर तुम्ही गृहीत धरून चालले तर नक्कीच येणारी परिस्थिती किती जरी वाईट असली तरी आपल्याला भगवंत इतका आनंद देईल की त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. म्हणून मित्रांनो, निराश होऊ नका, काळजी करू नका. तुम्ही नेहमी भगवंतांच्या नामात राहा. भगवंतांचे तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने नाम घ्या. खरोखर आपल्याला जे सुख भगवंत देईल त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. हेच अंतिम सत्य आहे. नक्कीच हा संदेश इतका ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. पुढील संदेश देखील ऐकत चला आणि नक्कीच या संदेशाला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. एकाने भगवंतांना विचारले की भगवंता, मी इतके चांगले कर्म करतो, मी इतके चांगले कर्म करून देखील तू मला नेहमी वाईट लोकांचे दुःख का भासवत असतो. त्यावेळी भगवंत उतरले आणि म्हणाले, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीसाठी एक ठरवलेली आम्ही वेळ आहे. त्या वेळेतच ज्या गोष्टी घडत असतात. म्हणून आज जरी वाईट प्रसंग तुमच्यावर आले तरी तुम्ही निराश होऊ नका, काळजी करू नका. फक्त तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना करण्याचा प्रयत्न करा. संकटांचा सामना करत असताना एक गोष्टीची जाणीव ठेवा, ते संकट आपल्याला संपवण्यासाठी आलेले नाही, तर ते संकट आपल्याला प्रत्यक्ष सुखाकडे प्रत्यक्ष पळण्यासाठी सांगत आहे. म्हणून ते संकट आले आहे. या पद्धतीने विचार करून तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना करा. खरोखर तुमच्या आयुष्यात पुन्हा भगवंत जे काही नक्कीच तुम्हाला देतील ती सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट देतील. या जर गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील तर नक्कीच तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांच्या भक्तीत राहा. निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा. कारण जो राहील मामांच्या नामस्मरणात, मामा प्रत्येक गोष्टीत त्या भक्ताला सुख देत असतात. फक्त विश्वास मात्र ठेवावा लागतो. आणि त्याहून उत्तम गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो ती म्हणजे, जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की भगवंतांचे नाम केले म्हणजे आपल्यापुढे पैशाचा ढीग लागेल, असं नसते. लक्षात घ्या, जर आपण चांगले कर्म केले तर आपल्याला भगवंतांना हुडकण्याची देखील गरज नाही, तर स्वतः भगवंत आपल्याला हुडकत येतील. याच गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे आणि नेहमी भगवंतांच्या नामात राहायचं आहे. जो राहील भगवंतांच्या नामामध्ये, जो राहील भगवंतांच्या भक्तीमध्ये, भगवंत 101% त्या व्यक्तीचे कल्याण करत असतात. ही मात्र गोष्ट अगदी सत्य आहे आणि खरी आहे. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैसा वर कधीच घेऊन जाऊ शकत नाही. पैशांचा संग्रह करण्यापेक्षा तुम्ही माणसांचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसांचे मूल हे अनमोल आहे. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या. स्वभाव हा पेड्यासारखा पाहिजे, जो राजवड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो. याच पद्धतीने तुम्ही तुमचा स्वभाव ठेवा. अन्यथा एखादा गरीब जरी व्यक्ती दिसला तर नक्कीच तुम्ही त्याला प्रत्यक्ष गर्वपणा दाखवू नका. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, जो गर्व करतो त्याचे आयुष्य नक्कीच संपून जाते. म्हणून तुम्ही गर्व करू नका. गर्व करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या नामात राहा, भगवंतांची भक्ती करा. ती अगदी निस्वार्थ मनाने. हे नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. नातीही एखाद्या लहान अशा सुंदर फुलांच्या कळीसारखी असली पाहिजे, कारण तिच्या नक्की पाकळ्या हे कधीच एकमेकांशिवाय उमलत नसतात. ही गोष्ट मात्र खरे. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्या आयुष्यात भगवंतांचा तुमच्यावरती आशीर्वाद असला पाहिजे. आणि तो आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही बाळू मामांचे नाम घ्या. अगदी निस्वार्थ मनाने. राग कणभर असावा, अबोला क्षणभर असावा आणि प्रेम समोरच्याचं मन भरेल इतकं मात्र असावं. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील. एकत्र नसलो तरी सुगंध दरवत राहील. नक्कीच किती दूर गेलो तरी मैत्रीचे नाते जे आज आहे तसेच उद्या राहिले पाहिजे. हेच आपल्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. जगायचं तर दिव्याप्रमाणे, जो राजाच्या महलात आणि गरिबाच्या झोपडीत एकसारखा उजाड देत असतो. या गोष्टी खरोखर आपल्याला प्रत्यक्ष लक्षात ठेवायच्या आहेत.
नक्कीच पॉझिटिव्ह आहे समजल्यानंतर लांब पळून जाणारे निगेटिव्ह झाल्यावर फुले घेऊन येतात, ही आपल्या समाजाची रीतच आहे आणि तुम्हीही पाहिलीच असेल करोना काळात. म्हणून जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं प्रत्यक्ष, तेव्हा जिंकणं गरजेचं आहे. आयुष्याची प्रत्येक लढाई जिंकूनच पूर्ण करायची असते, तर त्या लढाईला प्रत्यक्ष भिवून तुम्ही लांब पळू नका. एवढं मात्र करा, जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो, वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारेच असते तर दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा, मग त्याच्यावरचा प्रत्यक्ष कर्माचा दगड प्रारब्ध गतीने जरी फिरत राहिला तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होऊन जाते, हे मात्र खरे. पहाटे प्राजक्तासारखे उमलून नक्कीच निशिगंधासारखे सुगंधित होत जावे. सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे. अश्रू असत कुणाचेही, आपण विरघळून नक्कीच जावे. नसतो कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे, हे प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवावे. तुमचं काम हीच तुमची खरी ओळख असते, नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक इथे आपल्याला मिळून जातील. या गोष्टी मात्र खऱ्या आहेत. असतं नक्कीच असंच असतं आयुष्य आपलं. पानावर तरंगणाऱ्या दवासारखं, कितीही त्याला थोपवलं तरी प्रत्यक्ष हातून सुटलेल्या क्षणासारखं प्रत्येकाचं आयुष्य राहतं, हे मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, आजचा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे.